आदिवासी कामगाराचा खून करणाऱ्या महानगरपालिकेचा धिक्कार असो। भिवंडी शहरात एक दुर्दैवी घटना घडली काल नाला सफाई करताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला नाला सफाई करताना। त्याच्या विरोधात भिवंडी महानगरपालिकाच्या प्रांगणमध्ये श्रमजीवी संघटनांनी आज सकाळपासून आंदोलन केला आणि आंदोलन त्यांचा सक्सेसफुल झाला। महानगरपालिकांनी चेक त्यांच्या परिवाराला दिला। हा नवराष्ट्र इम्पॅक्ट बघितला जाईल। आपण नवराष्ट्राच्या काल बातमी लावलेली आणि ह्या नवराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट बघायला भेटला। श्रमजीवी संघटनाचे सर्व कार्यकर्ता आपल्याला नगरपालिकाच्या या दलनात दिसत आहे आणि सकाळपासून श्रमजीवी संघटनाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे पदाधिकारी आहेत ते जोरदार आंदोलन होता आणि भिवंडी महानगरपालिकांनी आज त्यांची गंभीरता घेऊन परत त्यांना आज त्यांच्याशी भेट घेऊन त्यांना 10 लाखाचा चेक दिलेला आहे आणि गुन्हाही श्रमजीवी संघटनाचा सांगण्याचं याचं आहे का गुन्हाही दाखल करणार आहे। तरी नालेसफाई करताना इतर दिवस जे उरलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे का त्याची दक्षता घ्यावी आणि पुरेपूर त्यांच्या नालेसफाई करताना कर्मचाऱ्यांना जे त्यांना सोयीनुसार हँड ग्लोव्ह असतील किंवा इतर जे सामग्री असेल ते त्यांना देण्यात यावी। भिवंडीहून नवराष्ट्र अमृत शर्मा। जो आदिवासी मजूर कामगार होता त्या कामगाराला महानगरपालिके भिवंडी आणि ठेकेदार यांनी नाळे सफाई करण्यासाठी नाल्यामध्ये उतरवलं। नाळे सफाई करायला सांगितली। कुठल्याही प्रकारचं संरक्षण या कामगारांना नव्हतं आणि त्या नाळ्यामध्ये गुदमरून किंवा कसं त्याचा मृत्यू झाला माहित नाही, परंतु नाळा सफाई करत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे। याचा आम्ही निषेध केलेला आहे। आज जे आंदोलन झालं या आंदोलनामुळे त्याच्या अनाथ मुलांना 10 लाख रुपयाचा चेक महानगरपालिकेने दिलेला आहे। त्याचबरोबर आम्ही गुन्हाही दाखल केलेला आहे। पुन्हा यापुढे सुभाष दिगेन सारखा मजूर कामगार हे मरता कामा नये यासाठी दक्षता महानगरपालिकेने घ्यावी असं त्यांना स्पष्ट आम्ही सांगितलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या दिघेच्या मुलांना नगरपालिकेत कामाला घ्यावं अशी मागणी आम्ही केलेली आहे। आणि म्हणून नगरपालिकेकडे जर नाले सफाई करण्यासाठी कामगारांचे संरक्षण किट हे जवळ पाहिजे आणि ते घेऊनच कामगारांना नाल्यामध्ये उतरवावा किंवा यंत्राच्या माध्यमातून ते नाले सफाई करावी अशी आमची मागणी। एक तर पालिकेने आज म्हणजे मी सुरुवातीलाच त्यांना धन्यवाद देईन की आम्हाला आंदोलन करायला लागलं पण चांगली भूमिका घेतलेली आहे। पण याच्यामध्ये आम्ही अनेक आमच्या ज्या मागण्या आहेत त्या दिलेल्या आहेत की एक तर हे जे मृत्युमुखी पडलेले आमचे सुभाष भाऊ आहेत त्यांच्या दोन्ही मुलांना, माझ्या साईडला दोन्ही मुलं आहेत, त्या दोन्ही मुलांना आर्थिक सहाय्य मिळावं। तसंच जे काही नियम असणार आहेत काम करण्यासाठी की जेव्हा जेव्हा अशा सुभाषचा प्रसंग येईल तर काम करण्यासाठी जो सेफ्टी किट असायला पाहिजे तो त्यांनी द्यावा। पालिकेने हेही जाहीर करावं की जो जो याच्यामध्ये जिम्मेदार आहे, गुन्हेगार आहे त्याच्यावर कारवाई व्हावी, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि ते पोलिसांनी सुद्धा चोखपणे आज बजावलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आज सहकार्य मिळालेलं आहे। मी त्याच्यासाठी त्यांना धन्यवाद देईन। पण पुन्हा ही अशी खेदजनक घटना, संतापजनक घटना घडू नये याची सुद्धा त्यांनी खबरदारी घ्यावी हे सुद्धा आम्ही निवेदनामध्ये सांगितलेलं आहे।